परंपरेप्रमाणे 2025 मध्ये देखील मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप सारे वाईट चित्रपट आले, परंतु काही चित्रपट असे आले ते खरंच मला आवडले. मी पाहिलेल्या चित्रपटांपैकी मला आवडलेले टॉप 10 चित्रपट मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सजेस्ट करणार आहे. तुमची स्वतःची देखील एक टॉप 10 चित्रपटांची लिस्ट असेल तर तुम्ही प्लीज कमेंट सेक्शन मध्ये ती मेन्शन करू शकता. तर 10व्या नंबरला चित्रपट आहे फर्स्ट क्लास दाभाडे. हा चित्रपट Zee5 आणि Amazon Prime वर अवेलेबल आहे. ही एका कुटुंबाची बहीण भावंडांची कथा आहे. हेमंत डोमी यांनी हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केलाय. हा चित्रपट तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर पाहू शकता. त्याचबरोबर 10व्या नंबरला आणखीन एक चित्रपट मला ठेवायचा आहे, तो म्हणजे तू बोलणं हा चित्रपट. या चित्रपटाचं आधीचं नाव होतं मनाचे श्लोक. हे नाव मला देखील चुकीचं वाटत होतं आणि त्यावर मी या चित्रपटाचा रिव्ह्यू करत असताना डिटेलमध्ये बोललोय. आय बटनवर तुम्हाला त्याची लिंक भेटेल. हा चित्रपट Amazon Prime वर अवेलेबल आहे. तर 9व्या नंबरला जो चित्रपट आहे तो म्हणजे पुन्हा शिवाजीराजे भोसले. हा चित्रपट सध्या तरी OTT वर कोणतेही अवेलेबल नाही, परंतु हा चित्रपट शेतकऱ्यांचे विषय मांडतो आणि जर छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गातून पृथ्वीवर पुन्हा आले आणि त्यांनी जर शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करायला सुरू केली तर ते कशा प्रकारे शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करतील हे महेश मांजरेकर यांच्या दृष्टिकोनातून दाखवलं गेलंय. 8व्या नंबरला चित्रपट आहे दशावतार. अतिशय छान सिनेमॅटोग्राफी आहे, अतिशय छान कलर ग्रेडिंग आहे, कॉस्ट्युम्स आणि अभिनय अतिशय छान या चित्रपटामध्ये तुम्हाला सगळ्याच कलाकारांचा पाहायला भेटणार आहे. हा चित्रपट Zee5 वर अवेलेबल आहे. 7व्या नंबरला आहे एप्रिल मे 99 हा चित्रपट. मापुसकर ब्रदर यांनी हा चित्रपट आपल्या समोर आणला आणि हा चित्रपट खूप साऱ्या लोकांना आवडला. उन्हाळ्याच्या सुट्टीतली ही एक कथा आहे, कोकणातील कथा आहे, 3 मुलांची आणि एका मुलीची ही कथा आहे. तुम्ही ही कथा देखील फॅमिली सोबत बसून पाहू शकता, एन्जॉय करू शकता. हा चित्रपट Amazon Prime वर अवेलेबल आहे. 6व्या नंबरला आहे आर पार हा चित्रपट. गौरव पत्की यांचा हा पहिलाच चित्रपट आहे, परंतु इतकं छान डिरेक्शन आहे, इतकं चांगलं रायटिंग आहे चित्रपटाचं. ही एक लव्ह स्टोरी आहे जी मराठी चित्रपटासाठी अतिशय आवश्यक होती. प्रत्येक चित्रपटातून समाजाला ज्ञानच दिलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. काही चित्रपटातून एंटरटेन सुद्धा करता आलं पाहिजे लोकांना. आर पार हा चित्रपट तुम्हाला एंटरटेन करतो, गुंतून ठेवतो आणि अतिशय चांगली ऍक्टिंग, अतिशय उत्कृष्ट गाणी. या चित्रपटातली गाणी पूर्ण अल्बम मी अजून देखील वारंवार लूपवर ऐकतो. 5व्या नंबरला चित्रपट आहे कुर्ला टू वेंगुर्ला. कोकणातल्या तरुणांची लग्न होत नाही, तिथल्या तरुणींची अशी इच्छा आहे की माझा होणारा नवरा हा शहरात काम करणारा असावा. या विषयावर हा चित्रपट बनलाय. चित्रपटाचं लेखन अमलजीत आमले यांनी केले आणि ते अप्रतिम लेखन आहे. अशा काही सिच्युएशन तुम्ही मूवी मध्ये पाहाल जिथे तुम्हाला वाटेल की या सिच्युएशन मध्ये जोक होऊ शकत नाही आणि अनपेक्षितपणे त्या सिच्युएशन मध्ये जोक होतो. थिएटर मध्ये त्या जोक वर अतिशय खळखळून हसत होते प्रेक्षक आणि मी देखील हा चित्रपट खूप एन्जॉय केलाय. कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट दुर्दैवानं कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर नाही. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर असणं गरजेचं होतं, पण तो नाही. OTT प्लॅटफॉर्म देखील मराठी चित्रपट घेत नाहीत, कारण भरपूर मराठी चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर आजपर्यंत घेतले जे वाईट होते आणि कदाचित आता ते त्यांच्यावर लोड झालाय आणि त्यामुळे चांगले चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर यायला हवेत ते येत नाहीत. ठीक आहे, तर पुढचा चित्रपट आहे उत्तर. हा चित्रपट आई आणि मुलाचं जे नातं असतं त्यांच्यामधलं जे प्रेम असतं ते खूप प्युअर असतं आणि मी तर हा चित्रपट पाहताना इतक्या वेळा इमोशनल झालो, माझ्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहत होते आणि फर्स्ट हाफ खूप इमोशनल आहे, सेकंड हाफ देखील खूप छान पद्धतीने मांडलाय. क्षितिज पटवर्धन यांनी हा लिहिलेला चित्रपट आहे आणि त्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट अजून देखील थिएटरमध्ये चालू आहे. आज मी हा व्हिडिओ बनवतोय आणि आज देखील हा चित्रपट थिएटरमध्ये चालू आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन जा आणि थिएटरमध्ये चित्रपट पहा. चित्रपट पाहून आल्यानंतर तुमच्या आईकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल आणि तिची महत्व तुम्हाला समजून येईल आणि वेळेच्या आधी आईचं महत्व समजलेलं खरंच चांगलं, कारण एकदा वेळ निघून गेली की ते महत्व समजून काही उपयोग नसतो, कारण त्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळं उत्तर हा चित्रपट तुम्ही पाहायला जाऊ शकता तुमच्या फॅमिली बरोबर. आता 3 नंबरचा चित्रपट आहे जारण. हा चित्रपट ऋषिकेश गुप्ते यांनी हा चित्रपट लिहिलाय आणि दिग्दर्शित केलाय. एक सायकोलॉजिकल थ्रिलर आपल्याला मराठीमध्ये मला तर पहिल्यांदाच पाहायला भेटला आणि इतक्या उत्कृष्ट लेवलचा हा चित्रपट झालाय. सिनेमॅटोग्राफी, साऊंड डिझाईन, विशेष म्हणजे साऊंड डिझाईन मध्ये इतकी बारकाईने काम केलंय. हा चित्रपट सुरू झाल्यापासून शेवट होईपर्यंत तुम्हाला सोडत नाही. चित्रपटामधला सस्पेन्स, चित्रपट ज्या पद्धतीनं बांधला गेलाय, तुम्ही तर्क वितर्क लावत जाता, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करता, जे पझल लेखक तुमच्या समोर मांडतो आणि ते सगळे तुमचे तर्क वितर्क क्लायमॅक्स मध्ये मोडून पडतात आणि एक वेगळीच गोष्ट तुमच्या समोर येते. हा चित्रपट Zee5 वर अवेलेबल आहे. तुम्ही नक्कीच हा चित्रपट एन्जॉय करू शकता. दुसऱ्या नंबरला चित्रपट आहे आता थांबायचं नाही. हा चित्रपट हा देखील शिवराज वायचळे यांचा पहिला चित्रपट आहे आणि तरी देखील या चित्रपटाचं लिखाण, दिग्दर्शन हे जबरदस्त
जबरदस्त आहे. मी हा चित्रपट खूप एन्जॉय केला. मुंबईसारख्या महानगरपालिकेच्या स्वच्छतेची जबाबदारी ज्या लोकांवर असते त्यांचा आणि शिक्षणाचा जो काही कनेक्शन मूवीमध्ये दाखवलंय आणि शिक्षणाचं महत्व जे सांगितलंय, हा चित्रपट खरंच सगळ्यांनी पाहण्यासारखा आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर जे स्वच्छता कर्मचारी असतात त्यांच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलून जाईल आणि आपण काही लोकांना दुर्लक्षित करतो, आपण त्यांना काउंट पण करत नाही, पण त्या लोकांची देखील लाईफ असते, त्यांना भावना असतात, त्यांचे देखील प्रश्न असतात. हा चित्रपट तुम्ही नक्कीच पहा. हा चित्रपट Zee5 वर अवेलेबल आहे. आता एक नंबरला जो चित्रपट आहे तो चित्रपट मराठीमध्ये बनला याचा मला खूप अभिमान आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे गोंधळ. हा चित्रपट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजे इफ्फी मधला जो अवॉर्ड आजपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये मिळाला नाही, कोणालाही मिळाला नाही, तो अवॉर्ड गोंधळ या मूवीने मराठी इंडस्ट्रीसाठी आणला. तो म्हणजे बेस्ट डिरेक्टर हा अवॉर्ड. गोंधळ हा सिनेमा असा आहे जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला गुंतून ठेवतो. गोंधळची सिनेमॅटोग्राफी, या चित्रपटाला म्युझिक तर साऊथ मधले अतिशय मोठे म्युझिक डिरेक्टर पद्मविभूषण इलायराजा यांनी चित्रपटाला म्युझिक दिलंय. तुम्ही या चित्रपटाची गाणी युट्यूबवर पाहू शकता. चांदणं आणि मल्हारी हे 2 गाणं अप्रतिम म्युझिक तुम्हाला चित्रपटात पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर सिनेमॅटोग्राफी, स्टोरी टेलिंग, ज्या पद्धतीने एक एक गोष्ट उलगडत जाते तुमच्या समोर, हा देखील संतोष डावकर यांचा पहिला चित्रपट आहे. तरी देखील खूप छान काम आहे. हा चित्रपट तुम्हाला OTT वर पाहायला भेटणार नाही, कारण हा चित्रपट फिल्म फेस्टिवलवर अवॉर्ड मिळवतोय. त्यामुळे हा चित्रपट जगभरातल्या फिल्म फेस्टिवलमध्ये कदाचित अवॉर्ड मिळवेल आणि जोपर्यंत ती एक फिल्म फेस्टिवलचं सर्कल पूर्ण होत नाही तोपर्यंत कदाचित हा चित्रपट OTT वर येणार नाही. ही होती टॉप 10 चित्रपटांची माझी लिस्ट. तुम्ही तुमची लिस्ट कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. त्याचबरोबर 2 मी तुम्हाला असे चित्रपट सजेस्ट करणार आहे बोनस म्हणून, जे चित्रपट मास पब्लिक साठी नाहीत, परंतु काही सिनेफाईल लोक आहेत, जे फिल्म मेकिंगचा अभ्यास करणारे लोक आहेत, त्यांनी हा चित्रपट पाहिले पाहिजे. त्यातला पहिला चित्रपट आहे साबर बोंड. हा चित्रपट रोहन कानवडे यांनी हा चित्रपट लिहिलाय आणि दिग्दर्शित केलाय. सनडान्स या अमेरिकेतील अतिशय प्रतिष्ठित अशा फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला अवॉर्ड भेटलाय. 2 समलैंगिक मुलांची ही प्रेम कथा आहे. आणि दुसरा चित्रपट बोनस म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे तो म्हणजे 3 पायाचा घोडा. हा देखील वेगळी स्टोरी टेलिंग, वेगळी फिल्म मेकिंग तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे. तर हे 2 चित्रपट बोनस म्हणून मी तुम्हाला सांगितले. पुढचा व्हिडिओ जो मी करणार आहे तो मराठी चित्रपटांच्या नावाबद्दल करणार आहे. म्हणजे जे काही वडापाव, कैरी आणि जे काही मसाल्यांची नावं, गुलाबजाम वगैरे ही जी काही नावं असतात मराठीमधले चित्रपटांची, ती नावं तशी का असतात, त्याचा प्रेक्षकांवर कसा परिणाम होतो, प्रेक्षक त्या नावांना कसं ट्रीट करतं, त्यांना ट्रोल का करतं वगैरे, या सगळ्या गोष्टीवर मी त्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तो व्हिडिओ तुम्हाला अपलोड झाल्या झाल्या पाहता यावा यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मूवी बद्दल चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.